नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, वर्षा स्पीकिंग कोर्स आणि वर्षा कोचिंग क्लासेस या यूट्यूब चॅनलवर मी रवी वानखडे नेहमीप्रमाणे आपलं स्वागत करतो. मी आपल्यासाठी घेऊन आलो आहे साध्या सरळ आणि सोप्या भाषेत इंग्लिश ग्रामर आणि इंग्लिश स्पीकिंग कोर्स. तर आपण शिकत आहोत काळ व त्यांचे उपयोग. आतापर्यंत आपण साधा वर्तमान काळ, साधा भूतकाळ, साधा भविष्यकाळ आणि चालू वर्तमान काळ शिकलोय. या भागात आपण शिकणार आहोत चालू भूतकाळ. मी तुम्हाला चालू वर्तमान काळाच्या भागात आधीच सांगितलं आहे की चालू काळ हा फक्त वर्तमान काळच असतो असे नाही, कारण क्रिया नेमकी केव्हा चालू होती हे त्यावरून स्पष्ट होत नाही. त्यासाठी चालू भूतकाळ आणि चालू भविष्यकाळ शिकणेही तितकेच महत्त्वाचे आहे. चालू या शब्दावरून आपल्या लक्षात आलेच असेल की या काळात क्रिया चालू असते. मग ती कोणत्याही काळात असू शकते, म्हणजेच वर्तमान काळात, भूतकाळात किंवा भविष्यकाळात, बरोबर की नाही? तर असो, आता पाहूयात चालू भूतकाळ. त्यालाच इंग्रजीत पास्ट कंटिन्युअस टेन्स म्हणतात. व्हिडिओ सुरू करण्या अगोदर मी आपल्याला सांगू इच्छितो, आपण जर अजूनही आपल्या यूट्यूब चॅनलला म्हणजेच वर्षा इंग्लिश कोचिंग क्लासेस या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर लवकर सबस्क्राईब करा, जेणेकरून पुढील महत्त्वाचे व्हिडिओ आपल्यापर्यंत सहज पोहोचू शकतील. तर सुरू करूयात मग चालू भूतकाळ. ओके, तर बघा, शिकत आहोत आपण पास्ट कंटिन्युअस टेन्स म्हणजेच चालू भूतकाळ. चालू भूतकाळाचा उपयोग लक्षात घेण्यासाठी पुढील एक वाक्य पुरेसे ठरेल. वाक्य बघा, मी काल या वेळेस हे पुस्तक वाचत होतो. म्हणजे काय होणार? म्हणजेच भूतकाळात पुस्तक वाचण्याची क्रिया चालू होती, बरोबर. आता बघा त्याचा उपयोग काय. आता चालू भूतकाळाचा उपयोग कुठे होतो? भूतकाळातील एखाद्या वेळेवर क्रिया चालू होती असे दर्शवण्यासाठी चालू भूतकाळ वापरतात. चालू भूतकाळाची ओळख बघूया आता. क्रियापदाच्या शेवटी तो आणि नंतर होता, होते, होती असे भूतकाळ दर्शविणारे शब्द म्हणजेच वाक्याच्या शेवटी तो होता, म्हणजेच वाक्याच्या शेवटी तो होता. जसे तो येत होता, तो जात होता इत्यादी. ठीक आहे. आता पहा रचना, किंवा आपण याला सूत्र म्हणतो किंवा फॉर्म्युला म्हणतो इंग्रजीमध्ये. सूत्र आहे कशाचं? चालू भूतकाळाचं सूत्र. सूत्र काय आहे? कर्ता अधिक वॉज ऑब्लिक वेअर अधिक क्रियापदाला आयएनजी अधिक कर्म. आता इथं बघा, आता हे सूत्र आपण इंग्रजीमध्ये बघू. आता बघा, सब्जेक्ट प्लस वॉज ऑब्लिक वेअर प्लस VING प्लस ऑब्जेक्ट. ठीक आहे. परत बघा, सब्जेक्ट प्लस वॉज ऑब्लिक वेअर प्लस VING प्लस ऑब्जेक्ट. ठीक आहे. आता बघा, चालू वर्तमान काळात जशी ॲम, इज, आर ही बीची रूपे आहेत, तशीच वॉज आणि वेअर ही चालू भूतकाळातील बीची रूपे आहेत. आता वॉज आणि वेअरमध्ये फरक बघा. एक वचनी शब्दासोबत वॉज वापरतात. परत सांगतो मी आपल्याला, एक वचनी शब्दासोबत काय वापरतात? वॉज वापरतात. आणि अनेक वचनी शब्द आणि यू. आता यू एक वचनी आहे आणि एक अनेक वचनी आहे, त्यामुळे यू सोबत काय वापरतात? वेअर वापरतात. अनेक वचनी शब्द आणि वेअर. आता अनेक वचनी शब्द कुठले आहेत किंवा करते कोणते आहेत? वी, दे, बरोबर, किंवा अनेक वचनी करते. आता चालू भूतकाळ समजून घेण्यासाठी पुढील उदाहरणे पहा. बघा, आता पहिलं उदाहरण आहे, मी जात होतो. आय वॉज गोईंग. आता या वाक्यात आय म्हणजे मी हा कर्ता आहे. वाज हे बीचे रूप आहे. आय हा एक वचनी कर्ता असल्यामुळे बीचे रूप वाज आलं. जर अनेक वचनी कर्ता असतात तर बीचे रूप वेअर आलं असतं, बरोबर ना. आणि सूत्रानुसार क्रियापदाचे चौथे रूप म्हणजेच ING रूप घेतले. आता दुसरं वाक्य पहा. दुसरं वाक्य कुठलं आहे? आम्ही जात होतो. वी आर गोईंग. या वाक्यात आम्ही हा कर्ता आहे आणि आम्ही हा शब्द अनेक वचनी आहे, कारण आम्ही म्हणजे एकापेक्षा जास्त. म्हणून आपण या वाक्यात वी नंतर बीचे रूप वेअर घेतले आणि क्रियापदाचे ING रूप घेतले. आता पुढील वाक्य पहा, म्हणजे चालू भूतकाळ तुमच्या बऱ्यापैकी लक्षात येईल. तिसरं वाक्य आहे, मी लिहित होतो. आय वॉज रायटिंग. चौथं वाक्य बघा, आम्ही लिहित होतो. वी वेअर रायटिंग. पाचवं वाक्य आहे, मी विचार करत होतो. आय वॉज थिंकिंग. सहावं उदाहरण आहे,
आम्ही विचार करत होतो. वी वेअर थिंकिंग. सातवं उदाहरण आहे मी म्हणत होतो. आय वॉज सेइंग. उदाहरण 8 पहा. आम्ही म्हणत होतो. वी वेअर सेइंग. आता या दोन्ही वाक्यात 7व्या आणि 8व्या उदाहरणामध्ये प्रत्येक वेळी जे क्रियापद आलं ते आहे से. से म्हणजे म्हणणे. परंतु काय केलं मी, आय वॉज सेइंगमध्ये इथं करता एक वचने आहे आणि वी वेअर सेइंगमध्ये करता अनेक वचने आहे. त्यामुळे वॉज आणि वेअर इथं आपल्याला बीच्या रूपात अंतर दिसतं. 9वं उदाहरण आहे तो येत होता. ही वॉज कमिंग. 10वं उदाहरण आहे ते येत होते. इथं सुद्धा तसंच आहे, अनेक वचने एक वचने. बरोबर, अनेक वचने काय आहे, ते येत होते म्हणून दे वेअर कमिंग. 11वं उदाहरण आहे तो मला सांगत होता. ही वॉज टेलिंग मी. टेल म्हणजे सांगणे. 12वं उदाहरण आहे ते मला सांगत होते. दे वेअर टेलिंग मी. 13वं उदाहरण बघा. तो माझ्याकडे पाहत होता. ही वॉज लुकिंग ॲट मी. 14वं उदाहरण ते माझ्याकडे पाहत होते. दे वेअर लुकिंग ॲट मी. 15वं उदाहरण तो तुझी तारीफ करत होता. ही वॉज प्रेझिंग यू. आता प्रेझ म्हणजे काय, स्तुती करणे किंवा तारीफ करणे. 16वं उदाहरण आहे ते तुझी तारीफ करत होते. दे वेअर प्रेझिंग यू. 17वं उदाहरण तो शेंगा फोडत होता. ही वॉज क्रॅकिंग नट्स. क्रॅक म्हणजे काय, फोडणे. नट्स म्हणजे शेंगा, भुईमुगाच्या शेंगा. ठीक आहे. 18वं उदाहरण आहे लाटा किनाऱ्यावर आदळत होत्या. उदाहरण काय आहे, लाटा किनाऱ्यावर आदळत होत्या. हेच इंग्रजीत काय होणार, वेव्स वेअर क्रॅशिंग ऑन द शोर. इथं वेव्स म्हणजे काय, लाटा, आणि शोर म्हणजे काय, किनारा. 19वं उदाहरण आहे लोक विहिरीतून पाणी काढत होते. पीपल वेअर ड्रॉइंग वॉटर फ्रॉम अ वेल. ड्रॉ म्हणजे काय, काढणे किंवा रेखाटणे किंवा बाहेर काढणे. 20वं उदाहरण आहे त्याला कसं तरीच वाटत होतं. ही वॉज फिलिंग स्ट्रेंज ऑर फनी. आता बघा, कधी कधी काय होतं, कधी कधी क्रियापदाच्या शेवटी त नसले तरीही वाक्यात क्रिया चालू होती असा अर्थ असल्यास वाक्यात चालू भूतकाळाचेच होईल. जसे आता हे उदाहरण पहा. तो उभा होता. ही वॉज स्टँडिंग. आता तो उभा होता यामध्ये क्रिया चालू आहे असे दिसते का, नाही. परंतु तरीही आपण त्याला चालू भूतकाळात म्हणू शकतो. ही वॉज स्टँडिंग. दुसरं उदाहरण आहे मी रांगेत उभा होतो. आय वॉज स्टँडिंग इन अ क्यू. ओके. तिसरं उदाहरण बघा. तो बसला होता. ही वॉज सिटिंग. चौथं उदाहरण आहे ती स्वयंपाकघरात बसलेली होती. शी वॉज सिटिंग इन द किचन. 5वं उदाहरण त्याने नवा ड्रेस घातलेला होता. ही वॉज वेअरिंग अ न्यू ड्रेस. ठीक आहे. तर बघा, अशा प्रकारे आपण आज चालू भूतकाळाची माहिती घेतली. आशा करतो ही माहिती तुम्हाला बऱ्यापैकी समजली असेल. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्रांना, आपल्या कलिग्सना शेअर करा. त्याचबरोबर कमेंट करायला विसरू नका. आणि महत्त्वाची गोष्ट, वर्षा इंग्लिश कोचिंग क्लासेस या आपल्या यूट्यूब चॅनलला अद्याप सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब केल्याशिवाय राहू नका. आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर अवश्य क्लिक करा. धन्यवाद.